गेल्या वर्षी मी मुक्त संचारकडे वळलो. आता 1 वर्ष झाले मुक्त संचार केला. माझं एका टायमाला 140-145 पर्यंत भरते. 280-290 लिटर दूध चालू आहे. धंदा केला तर याच्यात प्रॉफिट आहे. स्वतःच्या जर कालवडींचं संगोपन केलं, ब्रीडिंग जर काम केलं तर 100% या धंद्यात प्रॉफिट. ब्रीडिंग हा कन्सेप्ट मला माहिती आहे 5 वर्षापासून, पण त्याला डॉक्टर सपोर्ट कर फिरलो. बरेच ब्रीडिंगचे फार्म बघितले की ज्याच्यात त्यांच्या गायाच 8 वायला 20 लिटरला असतात, त्यांच्या गायाच 30+ असतात, 30-35. काय ज्याचं जनरेशन 3ऱ्या-4थ्या गेले त्याच्याकडे 45+ पण गाय होतोय. त्यांनी जे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे गोट्यावरती ते त्याने दिलं नाही, किंवा जे गोसेवा करायला पाहिजे ती केली नाही. फक्त स्वतःचा बिझनेस म्हणून त्यांनी त्यांच्याकडे बघितलंय, म्हणून आपल्या इथलं फार्म माग आहे. ते माणूस जर पुढे जात असेल तर ते म्हटले शेट सॅम्पल घेऊन बघा. मी सॅम्पल घेतला आणि चालू केला तर मला रिझल्ट आला. मी लगेच चालू केला. आणि जर दुकानातून कडून जर घ्यायचं म्हटलं तर याच्या प्लस कॉस्टिंग देण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला त्यांच्या कारखान्यावरून आपल्यापर्यंत येतोय ना. माझं सॉफ्टवेअर इंजिनियर झाले. सॉफ्टवेअर इंजिनियर 2015 लग्न झालं. ते काय जॉब मध्ये काय मन रमत नव्हतं, कारण वडिलोपार्जित पहिलं काय होतं मी घरात. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेड तालुक्यातील कोरेगाव या गावामध्ये. मित्रांनो, संदीप शेठ कल्लाटकर कृष्णा डेअरी फार्म यांच्या गोट्यावरती आलेलो आहे. यांच्या गोट्यावर आल्यानंतर आपल्याला बघायला भेटले आज घरच्याच गायांपासून केलेल्या कालवडी आहे, आणि जवळपास ह्या 50 ते 60 कालवडी. त्यांचा एक शून्यातनं हा एक व्यवसाय चालू करून कशाप्रकारे गायांची काळजी घेतात, यांचा टर्नओव्हर किती आहे, वार्षिक उत्पन्न किती भेटते, नक्की गायांपासून त्यांना परवडतं का काय, हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. गायांसाठी काय काय रतीब, काय काय खुराक आहे, हे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करू. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपला परिचय द्या, तुमचं सगळी माहिती द्या. म्हणजे नमस्कार. माझे नाव संदीप तुकाराम कल्लाटकर, गाव कोरेगाव बुद्रुक. मी जवळजवळ तसा हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. मी 2016 पासून याच्यात लक्ष घातलं. तेव्हापासून माझं 200 लिटर प्लसच दूध चालू आहे कंटिन्यू. आणि मी धंद्यात लक्ष दिल्यापासून त्याच्या अगोदर कधी काय वडीला आजोबा हे धंदा पाहत होते ना, तर ते काय कालवडी बिलवडी संगोपनाचं लक्ष देत नव्हते. फक्त दूध कमी पडलं काय आणायचे. मग मी लक्ष दिल्यापासून मी स्वतःच्या कालवडी तयार करत गेलो. आणि आता ह्या फार्ममध्ये जेवढं टोटल 41 दिसतात या सगळ्या घरच्याच कालवडी तयार झालेल्या आहेत. मग गेल्या वर्षी मी मुक्त संचारकडे वळलो. आता 1 वर्ष झाले मुक्त संचार केला आहे. आणि आता एक 7-8 महिन्यापूर्वी ब्रिडिंग पण वळलं आहे. आता 1 महिन्याभरापासून माझ्या ब्रिडिंगच्या पण कालवडी चालू होतील. किती गायापासून सुरुवात केली स्टार्टिंगला? ते वडिलोपार्जित होतं 2007 पासून. जसं मला आठवतं आहे तसं आमच्याकडे 20+ गाय असायच्या कंटिन्यू. पहिला बंदिस्त गोठा होता. साधारण ते किती लिटर दूध जातं आता? मग आत्ता माझं एका टायमाला 140-145 पर्यंत भरते. 280-290 लिटर दूध चालू आहे. आता 18 गायांमध्ये टोटल 23 गाय आहेत. आता फक्त एचपच आहे ना सगळं? हां, एचपच आहे, पण हे सगळं इनब्रिडिंग आणि क्रॉस ब्रिडिंग झालेलं आहे डॉक्टरकडनं. आता मी प्रॉपर एक 6 महिन्यापूर्वीपासून 9 महिने झाले मी चालू केले ब्रिडिंग व काम. स्वतःचा कंटेनर घेतला आहे, स्वतः सिमेंट आणून स्वतःच AI करते. मुक्त संचार कसं काय ठरवलं की मुक्त संचार केला पाहिजे? काय होतंय, बंदिस्त गोत्यात आहे ना, लेबर जास्त लागतात. आणि आम्ही काय लेबर नाही, आम्ही वडील, मी आणि भाऊ, आम्ही तिघच सगळं पाहतोय. आणि त्याच्यात मग वडील आणि भाऊ कंटाळतात. मी तर सगळं बाहेरचं पाहतो, त्यामुळे मला तर काही लक्ष देता येत नाही. फक्त सकाळ संध्याकाळ मी लक्ष द्यायला असतोय. तर मग ते कंटाळले होते कामाला, म्हणून मग याच्याकडे वळलं. आणि वाटलं ह्या धंदा केला तर याच्यात प्रॉफिट आहे. स्वतःच्या जर कालवडींचं संगोपन केलं, ब्रीडिंग जर काम केलं तर 100% या धंद्यात प्रॉफिट आहे असं वाटल्यानंतर मग ह्या गोट्याला मी 8.5 लाख रुपये कॅश घालून
मुक्तसंचार गोठा तयार केला. आता किती कालवडी टोटल? आता कालवडी टोटल आहे ना तर प्रेग्नंट झालेल्या 3 आहेत, त्या खाली व्हायला आहेत. खाली वाले हां, आणि 23 गायांमधून बाकीच्या सोडल्या तर सगळ्या हिपर आहे. एक 14 ते 16 असतील हिपर. याच्यापासून म्हणजे फायदे कसे, म्हणजे फायदे कसे आणि तोटे कसे ह्या गोट्यात? तोटे म्हणता येत नाही बरं का. शेतकऱ्याला जर जोडधंदा पाहिजे शेती बरोबर, त्यावेळेसच शेतकरी पुढे जाऊ शकतोय. आणि 100% जर मन लावून जर व्यवसाय केला तर 100% या धंद्यात प्रॉफिट आहे. आता तुम्हाला सांगतो, माझे रोजचे 12,000 रुपये होते दुधाचे, 11.5 ते 12,000 रुपये. त्यातून निम्मा जरी 50% खर्च पकडला ते रोजचे मला 6,000 रुपये शिल्लक राहतात. आणि माझं एवढ्या गायांमध्ये 20 गायांमध्ये 200 लिटरच्या आत कधीच दूध येत नाही. शिवाय माझा चारा पण विकतचा आहे. विकतचा चारा आणि म्हणजे घरचा चारा नाही का काय त्याच्यात? नाही, घरचा चारा पण आहे, पण लेबर नसल्यामुळे मी विकतचाच चारतोय मकाचा पाला. आता सीझन वाईज कशी काळजी घेतली जाते? सीझन वाईज मग लसीकरण असतं त्यांचं. एक आपल्याकडे ते नवीन स्किन डिसीज आलाय नाही का, लंपी म्हणून. त्याच्या वेळेस ते याच्या टायमाला मी जून जुलै ऑगस्टमध्ये वॅक्सिनेशन करतो. लंपीचं गोटपॉक्स म्हणून एक वॅक्सिन आहे. आणि आता APMDचं केलं 1-2 महिने झालं. मग मी APMDचे पण 2 डोस देतो, पहिला डोस आणि नंतरचा बुस्टर डोस. बाकी आणि वातावरणानुसार आता मुक्त संचार केल्यामुळे काय चेंजेस नाही, एवढं काय नाही. सकाळी 1-1.5 तास फक्त कुठे खायला आणि धारा काढायला घेतो मिल्किंगला, नंतर इथंच असतात ओपन गोट्या सकाळ संध्याकाळ. काही शेतकरी म्हणजे म्हणतात की परवडत नाही गोठ्यामध्ये नाही का गाय वगैरे घेतात. काय होतंय, कोणता बिझनेस करा चढ उतार हे चालूच असतात. कायम 12 महिने आपल्याला प्रॉफिट भेटेल असं नाहीच. आता ह्या धंद्याचा चढ उतार म्हणजे सगळं डिपेंड आहे दुधाच्या रेटवरती. मग दुधाचे रेट चढ उतार होत होता. मी 2015 पासून हा व्यवसाय मी लक्ष घातले वैयक्तिक. तर मला वाटलं नाही याच्यात कधी का पदर खिशातून याच्यात टाकायला लागले. प्लस आता आमची 10-12 एकर शेती, आम्ही शेणखत कधीच विकत नाही. सगळं शेणखत हे माझं शेतीलाच जाते. त्यामुळं मग शेतीला रासायनिक खतांचा पण कमी वापर होतो. आता यावर्षी माझा सुरूचा ऊस होता, 5 एकरमध्ये 250 टन ऊस निघाला मला. त्यामुळं लोक परवडत नाही म्हणते, हेच कारण मला अजूनपर्यंत कळालं नाही. आता कसं आहे, तुम्ही आता कालवडी पण तयार करताय. हो. आता जेणेकरून काही शेतकरी काय करीत असन की एक गाय खाली कमी पडली की दुसरी गाय विकत घेतात. हा, मग त्याच्यात नाही ना परवडत. कसं परवडेल? जे आपले शिल्लक राहते त्याच्यातच जाते. आणि कालवडींचं संगोपन आता माझं दरवर्षी 12 ते 13 कालवडी घरच्या तयार असतात. मग मी काय करतो, त्या कालवडी इकडे आल्या का याच्यातल्या ज्या झालेल्या गाय 4थ्या हाताच्या, 3ऱ्या हाताच्या, 5व्या हाताच्या, ह्या गाया काढून टाकतो. फक्त ज्या चांगल्या दुधाला आहे ना त्याच गाया ठेवल्यात अजूनपर्यंत मी. आता या समोर या 2 ज्या बसल्यात ह्या जवळजवळ 6-6, 7-7 हाताच्या गाय आहेत. ह्या 25 लिटर प्लस आहे. आता एक खाली व्हायला 1-2-4 दिवसांनी. आणि तरी पण माझा काय विषय झाला, मी ब्रिडिंगकडे लक्ष मस्त माहित होतं. ब्रिडिंग हा कन्सेप्ट मला माहिती आहे 5 वर्षापासून, पण त्याला डॉक्टर सपोर्ट करीत नव्हते. कारण आता समजा सिमेंटची कॉस्ट जर कन्व्हेन्शनल घेतलं, जे 50% कालवड आणि 50% गोरा होतो, ते जर त्याची जर किंमत जर XYZ असेल तर त्याच्या डबल डॉक्टर आपल्याकडनं घेतो. त्यामुळे ते कॉस्टिंग परवडत नव्हतं. किंवा ज्याच्यात सेक्स सिमेंट वापरलं का जे 2000 प्लस आहे, 1500 पासून प्लस त्यांच्या किमती घेईल तसं, तर त्याच्यात पण डॉक्टर डबल किमती घ्यायच्या आपल्याकडनं. समजा गाय जर आणि 100% गाय रिपीट होतातच. गाय रिपीट पहिली आणि दुसऱ्या यालाच गाय रिपीट होत नाही. दुसऱ्याच्या पुढून 100% गाय पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा रिपीट होतात. आणि मग गाय जर रिपीट झालं तर ते कॉस्टिंग परवडत नाही. त्यामुळं ब्रिडिंग कमी वळावलं नव्हतं. पण मग मी नंतर विचार केला, कारण मी बरेच फिरलो, बरेच ब्रिडिंगचे फार्म बघितले की ज्याच्यात त्यांच्या गायाच 8 व्हायला 20 लिटरला असतात. मग त्यांच्या गायाच 30 प्लस असतात, 30-35. काय ज्याचं जनरेशन 3ऱ्या-4थ्या गेले त्याच्याकडे 45 प्लसची पण गाय. आणि आपल्या गायात खाली झाल्यानंतर 20 लिटर 22 लिटर दूध देतात. आणि त्यांच्याकडे 8 व्हायला त्या ह्याच्यात गाय असतात. मग तो जर विचार केला तर जिथं आपण 10 गाया पाळतो तिथं ते 5 गाया पाळून तेवढं दूध काढते. आता जे माझं 300 लिटर दूध चाललंय ते जे ब्रिडिंगचे फार्म आहे तिथं 11 गायांमध्ये तेवढं 300 लिटर दूध काढतात. हे कन्सेप्ट मला कळाली. मी आता त्यामुळे मी ब्रिडिंग कवळलं. आता भविष्यात तुम्ही जर माझ्याकडे आली 4 वर्षांनी तर माझ्याकडे पण 30 प्लस गाय 100% असणार आहे. 30 प्लस गाय असं. आणि म्हणजे ब्रिडिंगच्या म्हणजे दुधाला जास्त प्रमाण असं त्यांचं. हा, आता काय होतंय, आता तुम्ही बघताय पंजाब तिकडे जर गेले तर आता तिकडे 50 प्लस 50च्या खालची गाय नाहीच. हे 25-30 आपल्याकडे विकतात ते महाराष्ट्रात. तिकडून जे आपल्याकडे येते त्या 25-30 लिटरच्या गाय त्या तिकडच्या विकतात. आणि ब्रिडिंग काम केलं ना 100%. आता मी ब्रिडिंगचे गोटे बघितलेत नगरमध्ये किंवा इकडे संगमनेरला. काही खरंच असे गोटे आपल्या महाराष्ट्रात पण का ज्याच्याकडे 50 प्लस गाय आहेत आणि रिअलमध्ये आहे आणि 2 टाइम मिल्किंग करून 50 लिटर दूध काढतात. त्यांनी लाईव्ह मिल्किंग करून पण लोकांना दाखवलेलं आहे.
फक्त हे आपल्या इथंच आता लोकल आपल्या इथंच ही कन्सेप्ट आहे. फक्त काय झालं आपल्या इथं डॉक्टरांनी विशेष लक्ष दिलं नाही किंवा ज्या डॉक्टरचा जो गोटा आहे, आता समजा माझ्याकडे एवढा 41 जनावरचा गोटा आहे, मग माझ्याकडे जो डॉक्टर येतोय त्यांनी जे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे गोट्यावरती ते त्याने दिलं नाही किंवा जे गोसेवा करायला पाहिजे ती केली नाही. फक्त स्वतःचा बिझनेस म्हणून त्यांनी त्यांच्याकडे बघितलंय म्हणून आपल्या इथलं फार्म माग आहे. आपल्या तालुक्यात फक्त 1 ते 2च फार्म असं ब्रिडिंगवरती आहेत. हे सगळे असे इन ब्रिडिंग आहे 20 आणि 22 लिटरचे गाय प्रत्येकाच्या गोट्याचे. गाय कशा निवडायला पाहिजे आता, जेणेकरून नवीन याच्यामध्ये येतात तर गाय कशा निवडल्या पाहिजे त्यांनी? तर गाय निवडायचं मी काय होतं विषय, आज पहिली आता ही जी सुरुवात झालेली आहे ही वडील आणि आजोबांपासून झालेली आहे. तर ज्यावेळेस त्यांनी गाय घेतल्या त्या गायांच्याच माझ्याकडे कालवडी तयार झाल्या. त्यामुळे मी काय कधी गाय खरेदी केली नाही आणि घेतली नाही. त्यामुळे ज्या आहे त्या घरच्या कालवडी आहेत आपल्या आणि सगळ्या 20+ दूध देतात. घरचे वैरण असल्यानंतर ना पण जास्त परवडत असं. जास्त प्रॉब्लेम पण मग लेबर लागतात आणि एवढा मोठा मी आता एवढे 41 जनावरांचा आहे म्हणजे मला रोजचा 1 टनभर चारा लागू दे. एवढा जर तोडायचा म्हटलं तर मग सोपं नाही ना, कंटाळते माणूस. किती कॉस्ट आहे एका गायला सांगता? कशाचे खाणं पिणं सगळं धरून? तसं आता तुम्ही विचार करा, समजा आता मला 1.5 रुपये किलो चारा आहे तर माझी जर गाय 20-22 लिटर दूध देत असेल तर आता मला 40 रुपये रेट पडतोय. तर माझ्या दुधाचं कॉस्टिंग काढलं तर 1000 रुपये होते. आता एका गायपासून जर 20 लिटर दूध देत असेल तर 800 ते 1000 रुपये होते. आणि त्याच्यात जर तुम्ही त्याचं चाऱ्याचं कॉस्टिंग काढला तर तिला 20 लिटरला 20 किलो चारा दिवसभर सफिशियंट होतं 22 किलो. मग त्याचं कॉस्टिंग समजा 2 रुपयांनी पकडलं तर त्याचं कॉस्टिंग काढायचं. आणि जर ती समजा 20 लिटर दूध देत असेल तिला 300 ग्रॅम प्रति किलोनी गोळी पेंड आणि दिवसभरात 1 किलो ते 1.5 किलो मका बरडा किंवा भुसा चारा देतो. गायांना काय काय असतो रतीब आता तुमच्या? गायला एक गोळी पेंड आहे आणि हे एक बालाजी पशुखाद्य यांचा एक मका बरडा म्हणून. ते पहिलं मी नुसतं गोळी पेंड चारायचा, परंतु 1 वर्षभरापूर्वी यांची माझी ओळख झाली. माझं कलेक्शन सेंटर असल्यामुळं माझ्याकडे उत्पादक पण आहे ना, तर त्यांनी मला एक सॅम्पल 4-5 बॅगा टाकल्या. मी माझ्या वैयक्तिक गोट्यावर पहिला रिझल्ट घेतला. एक माझं त्या टायमाला 5-6 लिटर दूध वाढलं होतं एका टायमाला नाही का. तर मग मी हे तेव्हापासून 1 वर्ष झालं चारतोय. एका टायमाला 1-1 किलो टाकतोय. कसं दिलं जाते गायांना? हे गायांना आता काय जे त्याच्या पद्धतीने काही काही भिजवून देतात. सकाळी भिजवायचं, संध्याकाळी चारायचं, संध्याकाळी भिजवायचं, सकाळी चारायचं. पण मी कॉर्डर्स टाकतोय. फायदे काय झाले याच्यापासून? दूध वाढलं आणि तब्येतीत पण व्यवस्थित दिसायला लागलं नाही काय. कातीत पण जनावर व्यवस्थित दिसायला लागले. फॅट वगैरे कसं काय? आता काय होतं फॅटला मी आता फॅट याच्यावर पण आणि गोळीपेंड पण आहे ना. समजा तुम्ही मस्त मका बरडा हा चारताय पण जर गोळीपेंड लो क्वालिटी असेल तर ते येत नाही. आणि फॅट माझ्या आता 4042 आहे 280 लिटर दुधाची. 404142 अशी लागते. खाद्य कुठनं घेतलं जातं हे तुम्ही? खाद्याचा विषय काय झाला, हे जे कंपनीचे जे मालक आहे ना इथं प्रॉपर चाचे ते डायरेक्ट आमच्या डेअरीवरती आले होते आणि ते म्हटल्यानंतर मराठी माणूस जर पुढे जात असेल तर ते म्हटले शेट सॅम्पल घेऊन बघा. मी सॅम्पल घेतला आणि चालू केला तर मला रिझल्ट आला. मी लगेच चालू केला आणि जर दुकानातून कडून जर घ्यायचं म्हटलं तर याच्या प्लस कॉस्टिंग देण्यापेक्षा डायरेक्ट आपल्याला त्यांच्या कारखान्यावरून आपल्यापर्यंत येतोय ना. त्यामुळे मग मी लगेच चालू केला. डेअरीवर कस्टमर घेऊन जात असं? हो जाते. माझं महिन्याला 45 बॅगा जातात इथनं. रिझल्ट 100% आता मला 2 दिवसाला 1 बॅग लागते आणि बाकी असं पकडून 45 बॅगा जातात महिन्याला मला. आणि रिझल्ट आल्याशिवाय लोक नेत नाही ना, कारण पहिले लोक भुसा चारत होते दुकानांना आणून. आता माझ्याकडे जवळ 60 उत्पादक येते, सगळे मका बरडा प्लस गोळीपेंड माझ्याकडनं घेऊन जाते. कारण कॉस्टिंग पण कमी झालं ना, मका बरड्याचं कॉस्टिंग भुशापेक्षा कमी येते ना. आणि दोन्ही सेम 45-45 किलो असतात. आता डेअरी आपली स्वतःची कसं आहे? हा कलेक्शन सेंटर आहे गोवर्धन डेअरी नाही का इथं वरमंचरमध्ये पराग. हा त्यांचं कलेक्शन सेंटर आहे स्वतः. कलेक्शन कसे भेटतात? दुधाचे रेट वगैरे कसे काय? आता हे युद्धामुळे प्रॉब्लेम आला नाही तर 38चा आता 2 रुपये वाढणार होते, 40 होणार होते. आता 38 रुपये रेट. 38. आणि माझं कसं आहे मी स्वतः याच्यात आहे ना हो, त्यामुळं माझं सगळं ओके. काटा फॅट मशीन भाजी सगळं ओके. शिक्षण काय तुमचं आता? माझं सॉफ्टवेअर इंजिनियर झालं. सॉफ्टवेअर इंजिनियर. हो पुणे युनिव्हर्सिटीत ना? हां पुणे युनिव्हर्सिटी. तर राजमाता म्हणून कॉलेज होतं लांडे ते झालं. MCAला मी डिस्टिंक्शन होतं. MCAला डिस्टिंक्शन. मग जॉब न करता इकडे कसं काय आले? मी जॉब करत होतो लग्न होतपर्यंत. 2015 लग्न झालं. ते काय जॉबमध्ये काय मन रमत नव्हतं, कारण वडिलोपार्जित पहिलं काय होतं मी घरात मोठा, त्यामुळं वडिला मागं मलाच पाठीमागं सगळं बघायला लागायचं. मग ते लग्न होतपर्यंत केला जॉब 1 वर्ष 1.5 वर्ष. त्यानंतर मग इकडं त्याच्यात लक्ष घातलं प्रॉपर. आणि 100% जॉबपेक्षा चांगलंच वाटतं मला तरी आता. स्वतःचा व्यवसाय कधी पण चांगलाच. हां 100% ना. का होतं आता जॉब जर केला असता तर सकाळ 7:30 पुण्यात जर जायचं म्हणलं IT कंपनी तरी तुम्हाला 7:30-8 वाजता जायला लागलं असतं. परत संध्याकाळी 7:30-8 वाजता यायचं. इथं काय पकडे सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास काम आहे, दिवसभर मोकळाच असतो.
साधारणतः आता किती प्रॉफिटमध्ये किती असं महिन्याला कसं काय किती आता काय होतंय तुमचं मॅनेजमेंट सगळं गोठ्याचं आहे. हं. तुमची गाय माझावर टायमावर येणे आणि ते टायमावर भरवली जाणे टायमावर गाभण राहणे याच्यात जर तुम्ही सक्सेस झाले तर ह्या धंद्यात सक्सेस झाले म्हणून समजायचं. प्लस स्वतःच्या कालवडी जोपासल्या पाहिजे. आता माझ्याकडे दरवर्षी 10 ते 12 कालवडी स्वतःच्या घरच्या असतात. मग मी कालवडी कधी विकत नाही. ज्या व्यताच्या गाय झालेल्या आहेत त्या विकून टाकतो आणि कालवडी आणतो. आता माझ्याकडे 2 कालवडी पहिल्यावर खाली व्हायला आहेत. साधारणतः किती होतं वर्षाचा टर्नओव्हर काय? तर वर्षाचा टर्नओव्हर जर काढला तर मला जसं आठवते किती कमी दूध झालं तर 10 दिवसाचा 80,000च्या आत पगार येत नाही आणि वाढलं तर मग 12-13 हजार रुपयापर्यंत जातो पगार 10 दिवसाचा. तुम्ही बघा माझा वर्षाचं किती होते ते. आता किती 50-60 लाखापर्यंत माझा वैयक्तिक गोठ्याचा टर्नओव्हर जातो. आणि हे तुम्ही जे म्हणता शेणखत वगैरे सगळं आपलं घरगुती घरच्या शेतीला अजूनपर्यंत विकलं नाही. आता मध्ये एक 5-6 ट्रॅक्टर बळच दिले एखादी नाही का हे मुक्त संचारामधलं शेणखत नको म्हटलं तरी बरंच 5 ट्रॅक्टर घेऊन गेलाय. उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घेतली जाते मग गायांची जास्त करून? काय नाही आता शेडमध्ये जातात. आता ते पहिलं आता मी इकडे वर्ष झालं ना इकडे शिफ्ट झालोय तर ते तिकडे जुन्या गोठ्यात आहे बंदिस्त गोठ्यात फॉगर किट ते काढलेच नाही. आता नवीन मागवलेत ते फॉगर किट फक्त इकडनं बसवायचे नाही का मग त्याचा फवारा तिकडे गेला का मेंटेन होईल टेम्परेचर. पण मग जे बंदिस्त गोठ्यात जो प्रॉब्लेम होता आता ह्या सीजनला जो प्रॉब्लेम आला असता तो मला अजून इथं आला नाही. कारण ह्या टायमाला आता मला बंदिस्त गोठ्यात असं फॉगर लावायला लागले असते. पण इथं काय नाही सावलीला जाऊन उभे राहतात. आता 3-4 वाजले ऑटोमॅटिक इकडे येतील परत इकडे येऊन बसतील.